काही वर्षांपूर्वी जेव्हा आपण लहान होतो तर तेव्हा आपण अशा पद्धतीने जेवायचो. अगदी माइंडफुली जेवण असायचं. सगळी फॅमिली एकत्र बसून जेवायची आणि लक्ष जे आहे ते पूर्ण आपलं जेवणावर असायचं. कारण त्यावेळी आपल्याकडे कुठलेही मोबाईल नव्हते, टीव्ही नव्हता समोर. त्यामुळे फोकस आपलं जेवणासाठी आपण जेवण करायचो आणि बाकी कुठल्याही डोक्यामध्ये स्ट्रेस नसायचं. तर माइंडफुली इटिंग जे आहे ते अगोदर व्हायचं. आणि आजचा जो सीन आहे तुम्ही बघू शकता, की छोटी मुलगी टीव्ही समोर काहीतरी चालू आहे आणि बाकी आहे. म्हणजे तिचं सगळं लक्ष जे आहे ते टीव्ही मध्ये आहे आणि एक यांत्रिक पद्धतीने ती जेवण करत आहे. इथं बघू शकता मोठे मुलं सुद्धा किंवा मोठी माणसं सुद्धा मोबाईल मध्ये एंगेज असतात आणि खाण्याचं काम चालू असतं. हे आत्ताचे जे सीन आहे तर तुम्ही हे आजूबाजूला बघू शकता. किंवा कदाचित आपल्या बाबतीतही तसं होत असेल. पण हा सीन बघू शकता लॅपटॉपवर काम करता करता. म्हणजे जी भाकरी कमावण्यासाठी आपण मरमर करतो ती भाकरी खाण्यासाठीच आपल्याला वेळ नाही. किंवा आपण वेळ काढत नाही असं म्हणायला हरकत नाही. कुणी एवढे बिझी असतात की जेवायलाही त्यांना वेळ नसतो. कार कार चालवता चालवता काहीतरी तोंडात टाकत राहतात आणि जी भूक लागलेली आहे ते शमवण्याचं काम करत असतात. कोणी आता काही काही तर चालता चालता खातात, कुठेतरी गाडीवर काहीतरी घेतात. वडापाव झालं किंवा काही जंक फूड असेल तर ते घेतात आणि चालत चालत त्यांचं हे काम चालू असतं जेवणाचं. म्हणजे एवढं महत्वपूर्ण जे काम आहे अन्नाला पोषण देण्याचं. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो. उदरभरण होई जाणी जे यज्ञ कर्म. म्हणजे खरंच यज्ञ कर्मासारखं ते अगदी मन लावून एक 20 मिनिटं लागतात फक्त जेवणासाठी. पण तेवढाही वेळ आपण काढत नाहीये. ही शोकांतिका आहे. म्हणून आज हा टॉपिक घ्यावा लागतो. आता हे टॉपिक घेण्यामागची जी कारण आहे तर आपण जी भाकरी कमावण्यासाठी अगदी दिवस रात्र काबाड कष्ट करतो तर ती भाकरी खाण्यासाठी ते जेवण करण्यासाठी आपण वेळ काढत नाही. म्हणजे जे ज्या अन्न मिळवण्यासाठी आपण दिवसभर काम करतो ते कुठलंही काम असेल, तुमची नोकरी असेल, तुमचं शेतातलं काम असेल किंवा तुम्ही जे काही व्यवसाय करत असाल तर दिवसभर काबाड कष्ट करून तुम्ही ते अन्न मिळवता आणि आपण म्हणतो की अन्नासाठीच ह्या पोटाची खळगी भरण्यासाठीच ही सगळी धडपड आहे आणि ते जेवण करण्यासाठीच आपल्याकडे वेळ नाहीये. ही एक शोकांतिका आहे झाली आहे. आणि ऍक्च्युली वेळ नाही म्हणण्यापेक्षा आपण वेळ काढायला पाहिजे त्याच्यासाठी. आपण कुठेतरी चुकतोय तर ते आज ज्यांचं कुठं काही मिस होत असेल तर त्यांनी ते जाणीव करून घ्यायचं की आपण कसं जेवतोय, माइंडफुली जेवतोय की मोबाईल समोर असतो, आपल्या टीव्ही समोर असतो की आपल्या डोक्यात स्ट्रेस असतो. अशा जेवणामुळं आपल्या डायजेशनवर परिणाम होत असतो त्याचा. आणि जेव्हा आपण माइंडफुली जेवतो, मन लावून जेवतो तर ते जे आहे तर ते आपलं डायजेशन व्यवस्थित होतं त्याच्याने आणि न्यूट्रिशन सुद्धा आपल्या शरीराला प्रॉपर मिळतं. तर आपण काय खातो यापेक्षा आपण ते कसं खातो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही किती काजू बदाम खा, किती काही गोष्टी खा ज्या न्यूट्रिशियस आहेत, पण तुम्ही जर जेवताना ते खाताना जर तुमचं मन तिथं नसेल तर त्याचा फारसा इफेक्ट होणार नाही. कारण ते डायजेस्टच व्यवस्थित होणार नाही तुम्हाला. म्हणून काय खातो यापेक्षाही इम्पॉर्टंट आहे आपण ते कसं खातो. याच्यावरच आज थोडासा छोटासा टॉपिक आज आहे. आपण जे अन्न खातोय तर ते फक्त टेस्ट साठी खातोय का, की फक्त पोट भरवण्यासाठी खातो, पोट भरण्याचं समाधान मिळवण्यासाठी खातो. तर ते जे अन्न आहे तर ते आपण एन्जॉय केलं पाहिजे. जे काही घरामध्ये बनतंय आपल्या, ती साधी चटणी भाकरी जरी असेल तरी तिची चव आपण एन्जॉय केली पाहिजे. तर हे जे काही अन्नपदार्थ आपण खातो ते एन्जॉय केलं पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा आपण ते माइंडफुली खातो तर तेव्हा त्यातलं न्यूट्रिशन जे आहे, न्यूट्रियंट्स जे आहेत ते सुद्धा प्रॉपर ऑब्झर्व होत असतात. म्हणजे शरीर ते एक्सेप्ट करत असतं आणि त्यातून आपल्या शरीराला पोषण मिळत असतं. म्हणजे फक्त भूक लागली म्हणून आपण जेवत नाही, तर आपल्या शरीराला त्याची गरज असते, आपल्या पेशींना त्या अन्न पदार्थाची गरज असते, त्या न्यूट्रिशनची गरज असते. म्हणून आपण जेवत असतो. म्हणजे हे प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल की आता कसंही खाल्लं तरी ते पोटातच जाणार आहे ना. घाई गडबडीत खाल्लं काय किंवा एका जागेवर बसून निवांत खाल्लं काय, शरीरात पोटातच जाणार आहे. मग त्याचा फायदा मिळणारच आहे. पण नाही, काही गोष्टी आहेत की त्या समजून घेणं गरजेचं आहे. आपण माइंडफुली जेवलो पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि कुठलंही डिस्ट्रॅक्शन आपल्याला नको. डिस्ट्रॅक्शन त्यावेळी नको जेवताना. कुठलाही मोबाईल चालू नको, आपला लॅपटॉप चालू नको. आणि त्याचबरोबर आपल्या डोक्यामध्ये जे प्रचंड स्ट्रेस आहे तो सुद्धा नको. कामाचं टेन्शन प्रत्येकालाच असतं, परंतु जेवताना एकदा 3 वेळा डीप ब्रिदिंग करा आणि जेवायला बसा. फोकस करा जेवणावर, काय खातो त्याच्यावर.
काही वेळासाठी आपल्या डोक्यातले विचार बाजूला ठेवा, काही जे काही कामाचं टेन्शन असेल ते बाजूला ठेवा, कारण तेच काम करण्यासाठी, एनर्जी देण्यासाठी हे अन्न जे आहे ते आपल्याला मदत करणार आहे. आपलं जे जेवण आहे ते एन्जॉय करा, अप्रिशिएट करा. म्हणजे जेवण बनवणाऱ्यालाही थँक्यू म्हणा, हम्म. त्या अन्न पदार्थांना सुद्धा थँक्यू म्हणा, की हे अन्न पदार्थ आपल्या शरीरामध्ये जाऊन आपल्या शरीराला पोषण देत आहे, आपल्या प्रत्येक पेशीला पोषण देत आहे, आपल्या शरीराला लागणारी एनर्जी त्या अन्नामधून मिळते. ही ग्रॅटिट्यूड फिलिंग जी आहे तर ती अन्न पदार्थांबाबत ठेवा. आता आपण जे जेवतोय आणि जेवल्यानंतर काही वेळाने आपल्याला असं वाटतं की आता आपलं पोट भरलंय, आपल्याला भूक लागलेली असते म्हणून आपण जेवतो. तर ते भूक लागण्यासाठी सुद्धा आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं हार्मोन सिक्रिट होत असतं, आणि त्यानंतर जेव्हा आपण जेवण करतो तर ते त्यानंतर आपलं एक जेवणाला सुरुवात केल्याच्या नंतर एक 20 मिनिटांनी 20 मिनिटानंतर आपलं लेप्टिन नावाचं एक हार्मोन आहे ते सिक्रिट होत असतं. आणि हे लेप्टिन हार्मोन आपल्याला कशाची जाणीव देतं, तर आपलं पोट भरलंय अशी जाणीव आपल्याला त्या लेप्टिन हार्मोन मधून मिळत असते. येस, सगळ्यांनी आपल्या म्यूट अनम्यूट कडे लक्ष ठेवा. आणि जेव्हा आपण घाई गडबडीमध्ये जेवतो ना तेव्हा एकतर हे जे लेप्टिन हार्मोन आहे ते रिलीज व्हायला 20 मिनिट लागत असतात. आपण जर आपलं जेवण 5 मिनिटामध्ये जर फिनिश केलं तर ते लेप्टिन हार्मोन तोपर्यंत रिलीज होत नाही, आणि मग कधी कधी आपण ओव्हर इटिंग करतो. कारण किती खाल्लं तरी घाई गडबडीमध्ये आपण ओव्हर इटिंग करतो, कारण ते लेप्टिन हार्मोन सिक्रेट न झाल्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपलं पोट भरलं नाही, आणि अशा वेळी मग आपलं ओव्हर इटिंग होतं. घाई गडबडीत खाल्लेलं असतं, पूर्ण चावून खाल्लेलं नसतं, त्यामुळे पोटाचे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला, डायजेशनचे इश्यूज सुरू होतात, जसे की ब्लोटिंग आहे किंवा बद्धकोष्ठता आहे. त्याचबरोबर ओबेसिटी वाढते, कारण ओव्हर इटिंग झालेलं असतं घाई गडबडीत खाल्ल्यानंतर. एक स्टडी केलेला आहे की त्या स्टडीमध्ये असं लक्षात आलं की 6 महिन्यापर्यंत माइंडफुल इटिंग केलं, म्हणजे अगदी शांत बसून फोकस करून जेवण केलं, त्यानंतर काही ओव्हरवेट असलेले जे व्यक्ती आहेत तर त्यांनी जवळपास 12 kg वजन, 12 किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे 6 महिन्यामध्ये. म्हणजे बघा तुम्ही माइंडफुल इटिंगचा किती परिणाम आहे. जेव्हा आपण घाई गडबडीत खातो तेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज तर जातातच, परंतु आपली पोटाचं आरोग्य सुद्धा आपण तिथं कुठेतरी गमावत असतो. आणि ओबेसिटी आपली वाढती. जेव्हा माइंडफुल इटिंग करायला लागतो, मन लावून फोकस करून शांतपणे जेवायला लागतो, तर तेव्हा आपलं वजन सुद्धा प्रॉपर कमी होतं. म्हणजे 12 किलो कमी झालेलं आहे फक्त माइंडफुल इटिंग. 12 किलो वजन कमी होऊ शकतं 6 महिन्यामध्ये, फक्त आपण माइंडफुल इटिंग केल्यानंतर. म्हणजे शांतपणे बसून जेव्हा आपण फोकस करून जेवण करतो शांत मनाने, आणि प्रॉपर चावून वगैरे एक 20 मिनिटं जेव्हा शांतपणे जेवण करतो, तर तेव्हा 12 किलो वजन कमी झालेलं आहे. हा स्टडी आहे, हा अभ्यास करण्यात आलेला आहे. जेव्हा आपण मन लावून जेवण करतो तर तेव्हा आपलं जे लक्ष आहे, म्हणजे आपण जेवणाच्या सोबत प्रेझेंट असतो, म्हणजे आपलं जे चित्त आहे ते जेवणावर असतो. बऱ्याच वेळा आपण एक तर भूतकाळात असतो, नाही तर भविष्य काळात आपलं काहीतरी चाललेलं असतं, आपल्याला हे करायचं ते करायचं. तर प्रेझेंट टेन्स मध्ये जेवण करणं गरजेचं आहे. काय खातोय याचं अवेअरनेस पाहिजे. कधी कधी काही लोक एवढ्या गडबडीत खात असतात की काय खाताय तेच त्यांना कळत नाही, कुठली भाजी होती त्यांना नंतर विचारलं तर ते म्हणतात होतं काहीतरी. तर अशा पद्धतीने जेवतात की आपण काय खातोय त्याचा सुद्धा अवेअरनेस पाहिजे. ते जे अन्न पदार्थ आपण खातोय तर ते आपल्याला न्यूट्रिशन काय देणार आहे, त्यातून आपल्याला काय मिळणार आहे, हा अवेअरनेस जोपर्यंत आपल्यामध्ये येत नाही तर तोपर्यंत ते जे अन्न पदार्थातून आपल्याला जे न्यूट्रिशन मिळणार आहे तर त्याचाही आपल्याला नंतर फायदा चांगला होतो. तर या पद्धतीने आपण जर माइंडफुल इटिंग केलं तर आपल्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होणार आहे. मग आता फोकस कसं करायचं, काय 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 आपले एक फंडे आहेत की ज्यामुळे आपण अगदी फोकस करू शकतो जेवणावर, माइंडफुल इटिंग करू शकतो मन लावून जेवण करण्यासाठी. सगळ्यात पहिलं तर आपलं जे गॅजेट्स आहेत, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल किंवा टीव्ही असेल, तर हे सगळ्यात पहिल्यांदी आपण बाजूला ठेवायचंय. जेवायला बसण्यापूर्वी हे आपल्या हातामध्ये नसलं पाहिजे. कारण त्या सगळा फोकस जो आहे तो आपला, सगळं मन जे आहे ते त्याच्यात असतं, आणि काय खातो याच्याकडे आपलं लक्ष नसतं. म्हणून सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या समोरचं स्क्रीन हटवणं, आणि इन्व्हॉल्व ऑल युअर सेन्सेस, म्हणजे तुमचे जे सगळे इंद्रिय आहेत, पंचेंद्रिय, ते तुम्ही त्या जेवणामध्ये इन्व्हॉल्व करा. सगळ्यात पहिलं तर आपल्याला अन्न पदार्थ जे आहेत, जे काही आपण जेवण घेतोय तर ते एन्जॉय करायचं. म्हणजे केवळ खायचं म्हणून खायचं नाही, किंवा भूक लागली म्हणून पोटात काहीतरी टाकायचं नाहीये. तर आपण जेव्हा एन्जॉय करू ते अन्न पदार्थ, तर ते एन्जॉय करून आपल्याला खायचंय. आता समजा डायजेशन जे आहे ना, किंवा डायजेशन आपलं जे आहे
तर ते बरेच जण म्हणतात की पोटामध्ये आपलं डायजेशन होतं, पण ऍक्च्युली डायजेशन पोटामधून सुरू होत नाही, तर ते मेंदूमधून सुरू होतं म्हणायला हरकत नाही. पण मेंदूमधून काही आपले जे हार्मोन्स आहेत ते रिलीज होत असतात, की ते आपल्याला जाणीव देतात की आता आपल्याला भूक लागलेली आहे, किंवा एखादा वास जेव्हा आपल्या नाकापर्यंत पोहोचतो तेव्हा आपल्याला आपोआपच भूक लागते, कारण ते मेंदू करून ते हार्मोन्स जे आहे सिक्रिट झालेले असतात. आता जेवायचं कसं, पंचेंद्रिय कसे इन्व्हॉल्व्ह करायचे, तर जे अन्नपदार्थ आहे, एक तर त्याला एक मन भरून बघा, एक प्रेमाने त्याच्याकडे बघा, तर तो तिथं कुठेतरी आपल्याला एक फिलिंग बघा तुमची त्यानंतरची, तुमच्या आवडीचा अन्नपदार्थ बघितल्यानंतर तुम्हाला जो आनंद होतो, तर तो बघा. तो अन्नपदार्थाकडे अगोदर बघा, म्हणजे आपले डोळे तिथे इन्व्हॉल्व्ह होतात. त्यानंतर त्याचा वास घ्या, त्याचा एक तो सुंदर येणारा जो वास आहे, तर तो वास सुद्धा एक आपल्याला ती फिलिंग देत असतं, एक टेम्पटिंग फिलिंग देत असतं. आणि त्यानंतर आपलं जे सलायवा रिलीज होत असतं, आणि ती सलायवा म्हणजे आपल्या तोंडात जी लाळ निर्माण होते, तर ती लाळ सुद्धा डायजेशनला मदत करत असते. त्याचे ते अन्नपदार्थांचे कलर्स बघा, त्याचा आपल्या नाकाने श्वास घ्या, श्वासामधून ते अनुभवा तो वास, आणि त्यानंतर आपल्या ब्रेन मधून जे हार्मोन्स रिलीज होत असतात आणि ते आपल्या डायजेशनला मदत करत असतात. तर हातांनी त्याचं टेक्स्चर अनुभवा. समजा आता एखादा अन्नपदार्थ आहे, तो घरात बनला जातो, तेव्हा त्या वासानीच आपल्याला कधी कधी भूक लागते. तर हे त्याचं कारण आहे की आपले जे वेगवेगळे इंद्रिय आहेत ते सुद्धा त्यात इन्व्हॉल्व्ह होत असतात. आणि हेच करायचंय आपल्याला, की पूर्ण आपलं माइंड, आपलं नाक असेल किंवा आपली जीभ असेल, टेस्ट असेल, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करायच्या आहे जेवताना. च्यू फॉर एव्हरी टीथ, म्हणजे आपण असं म्हणतो की 32 वेळा एक घास आपण चावून खाल्ला पाहिजे, पण खरंच असं होतंय का? एवढ्या घाई गडबडीत आपण कधी कधी जेवतो की म्हणजे विचारूच नका, एक 3-4 वेळा चावलं की आपण ते लगेच गिळून घेतो. तर जेवण कसं केलं पाहिजे, तर ते जे सॉलिड आपण खातोय, तर ते लिक्विड मध्ये कन्वर्ट झालं पाहिजे, इतक्या वेळा ते चावलं पाहिजे. आणि आपण जे अन्नपदार्थ तोंडामध्ये चावतो त्यावेळेस जे त्यामध्ये जे हार्मोन्स, जे एन्झाईम्स मिक्स होतात, त्यामधूनच अर्ध डायजेशन तिथंच व्हायला लागतं. परंतु आपण एवढ्या घाई गडबडीत जेवतो की तिथं त्याला चान्सच मिळत नाही, आणि ते अन्नपदार्थ पण बारीक होत नाही. म्हणून जे काही अन्नपदार्थ आपण खातोय, जे सॉलिड जे असेल, तर ते लिक्विड मध्ये रूपांतरित झालं पाहिजे, इतकं ते आपण चावलं पाहिजे. त्याचबरोबर हे हे जे वेगवेगळे एन्झाईम्स मिक्स झालेले जे फूड आहे, जेव्हा आपण प्रॉपर अन्न पदार्थ चावून खातो, तर तोंडामध्ये ते वेगवेगळे एन्झाईम्स, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स त्यामध्ये मिक्स होत असतात. आणि असं मिक्स झालं, एन्झाईम्स मिक्स झालेलं जे फूड आहे ते आपल्या पोटासाठी वरदान आहे, कारण मग पोटाला जास्त मेहनत घ्यावीच नाही लागत ते पचवण्यासाठी, ते इझिली पचवल्या जातं. आणि त्यामुळं त्यानंतर आपलं जे डायजेस्टिव्ह हेल्थ आहे, पोटाचे जे आरोग्य आहे, तर ते चांगलं राहतं. त्याचबरोबर आपण जेव्हा बऱ्याच वेळा घास चावून खातो, तर तेव्हा आपलं जी क्रेविंग आहे, क्रेविंग कमी व्हायला सुद्धा मदत होते. आणि बिंगे इटिंग नावाची एक डिसऑर्डर आहे, तर ती ती सुद्धा इथे कमी होते. म्हणजे बिंगे इटिंग म्हणजे असं आहे की त्याच्यामध्ये आपण एखाद्या दिवशी कितीही खाल्लं तरी आपल्याला असं वाटतच नाही की आपण जेवलोय. तर त्यामुळे एखाद्या दिवशी इतकी प्रचंड खावखाव सुटते त्या व्यक्तीला, आणि एक एक दिवस असा असतो की ती व्यक्ती काहीच खात नाही. तर ही जी डिसऑर्डर आहे खाण्याची, ती बिंगे इटिंग म्हणतात तिला. आणि ती सुद्धा इथे कमी होते, कारण आपण जेव्हा प्रॉपर चावून खायला लागतो, माइंडफुली खायला लागतो, तेव्हा बिंगे इटिंगची डिसऑर्डर मध्ये सुद्धा रिलीफ मिळालेला आहे लोकांना. आणि जी क्रेविंग आहे, तर ती सुद्धा कमी होते. जेव्हा आपण घाई गडबडीत खातो, तर तेव्हा ते समाधान आपलं होत नाही, आणि मग आपण नंतर पुन्हा आपल्याला काहीतरी खायची इच्छा होते. तर त्यामुळे क्रेविंग जर कमी करायची असेल, तर सर्वांनी माइंडफुल इटिंग करणं गरजेचं, मन लावून फोकस करून जेवणं गरजेचं. आता चौथा जो पॉइंट आहे, हाऊ टू फोकस. आता आपण लेप्टिन हार्मोन जे आहे त्याच्यावर चर्चा केली, की लेप्टिन हार्मोन हे जे आहे 20 मिनिटानंतर ते रिलीज होत असतं आपल्या शरीरामध्ये, आणि ते मग मेंदूला सिग्नल देतं की आता बस. पण जेव्हा आपण घाई गडबडीत खातो, तर ते सिग्नलच मेंदूला पोहोचत नाही. तर त्यामुळं ट्राय करायचंय प्रत्येकाने की आपलं जे जेवण आहे ते अगदी फुल पोट भरून न करता 80% म्हणजे थोडीशी भूक आपण ही ठेवली पाहिजे, की ओव्हर इटिंग त्यामुळे होणार नाही. आणि ओव्हर इटिंग नाही झाली तर मग आपलं वजन सुद्धा मेंटेन राहील, फॅट सुद्धा मेंटेन राहील, आणि पोटाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील. आणि जेव्हा आपण 80% आपलं पोट भरतो, थोडीशी भूक जेव्हा आपण ठेवतो, तर तेव्हा असं म्हणतात की आपलं जे आरोग्य तर चांगलं राहतं, पण आपलं लाईफ सुद्धा वाढ, कारण डायजेशन व्हायला सुद्धा थोडीशी
जागा आपल्या पोटामध्ये असली पाहिजे, म्हणून 80% खाणं योग्य आहे. आता ओव्हर इटिंग म्हणजे अति खाणं टाळण्यासाठी काय करायचं? आपण जेव्हा गडबडीत जेवतो तेव्हा ओव्हर इटिंग होतं, जास्त आपण खाल्ल्या जातो, किंवा मग शांतपणे जेवायचे आणि ओव्हर इटिंग टाळायचंय. तर त्याच्यासाठी काय करायचंय? काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या टिप्स आहेत, त्या जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच आपलं ओव्हर इटिंग होणार नाही आणि आपलं आरोग्यही चांगलं राहील. आता ह्या टिप्स कुठल्या आहेत? तर आपण जे जेवणाचं जे आपलं ताट आहे तर ते जर जास्त मोठ्या ताटामध्ये आपण घेत असाल तर छोट्या प्लेटमध्ये घ्या. म्हणजे तुम्हाला जे समाधान मिळतं ताट भरून घेतल्याचं तर ते त्यातून मिळणार, आणि लवकर तुमची ती भूक आहे ती भागणार. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला उपाशी कुठेच राहायचं नाहीये, पण मोठ्या ताटात वाढून घेण्याऐवजी आपण छोट्या प्लेटमध्ये घ्या. तिथे एक थोडीशी एक मानसिकता आहे तिथे, तर त्याचा सुद्धा फायदा होतो. आणि प्लेटमध्ये एकाच वेळी जास्त वाढून घेण्यापेक्षा थोडं थोडं घ्या. नंतर थोड्या वेळाने पुन्हा ते फिनिश झाल्यानंतर पुन्हा घ्या. आज समजा रोजची तुमची भूक दोन दोन पोळ्यांची किंवा दोन भाकरींची असेल तर एकाच वेळी दोन भाकरी ताटात वाढून घेण्यापेक्षा तुम्ही अगोदर एक घ्या, ती संपल्यानंतर दुसरी घ्या. अशा पद्धतीने जर आपण हे केलं तर आपल्याला त्याचा ओव्हर इटिंग कमी होईल. त्याचबरोबर रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर ती जी एक सर्विंग असती तर त्याच्यामध्ये भरपूर वाढतं, तर ते सगळं संपवण्याची गरज नाहीये. थोडस राहिलं तरी पण चालेल, भलेही आपण त्याच्यासाठी पैसे दिलेले असतील पण तरी हे पूर्ण संपवून आपण आपल्या पोटावर अन्याय करायचा नाहीये. तर आपली भूक जी आहे ती 20% आपली जागा जी आहे पोटात ती ठेवली पाहिजे, 80% इटिंग आपण केलं पाहिजे. आणि त्यानंतर असं होतं ना बऱ्याच वेळा जेव्हा दोन फ्रेंड्स एकत्र येतात किंवा फॅमिली मेंबर असतील, एका ताटात आपण जेवतो, पण जेव्हा आपण एका ताटात जेवतो तर तेव्हा आपल्याला कळत नाही की आपण किती खातोय. त्यामुळे शक्यतो एका ताटात जेवण टाळा, वेगवेगळ्या प्लेट घ्या आणि त्यानंतर जेवण करा. म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही किती खाल्लंय की, आणि मग तुम्हाला जाणवेल की आता आपलं भूक भागलेली आहे आणि कुठे थांबायचं ते कळेल. कारण गप्पांच्या ओघामोघामध्ये आपण कधी कधी ओव्हर इटिंग करून जातो. आणि जेवणाच्या अगोदर एक 30 ते 40 मिनिटं अगोदर एक ग्लास पाणी प्या, की ज्यामुळे तुमचं नंतर जे ओव्हर इटिंग होणार आहे तर ते होणार नाही. 40 मिनिटं आधी प्यायचे, जेवणाच्या अगोदर लगेच आधी नाही प्यायचंय की आता जेवायला बसायचंय 5 मिनिटांनी घटाघटा एक ग्लास पाणी पिलं, तसं नाही करायचंय. तर 30 ते 40 मिनिट अगोदर एक ग्लास पाणी प्यायचं आणि त्यानंतर मग 30 ते 40 मिनिटांनी जेवण करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा जो जेवणाची वेळ आहे ती फिक्स असली पाहिजे. आता एक दिवस दुपारचं जेवण तुम्ही 12 वाजता घेताय, दुसऱ्या दिवशी लगेच 3 वाजता घेताय, तर असं नाही करायचंय. जेवणाची वेळ तुमची फिक्स असली पाहिजे की जेणेकरून तुमचं ओव्हर इटिंग होणार नाही. आता ठीक आहे, तुम्हाला तुम्ही आज जर तुम्ही 12-1 ला जेवला आणि उद्या जेव्हा तुम्हाला जेवायला वेळ होईल 3 वाजतील, समजा 2, 2, 2:30, 3 वाजता, तर त्यावेळेस खूप भूक लागून जाईल. आणि जेव्हा खूप भूक लागते आपल्याला तेव्हा एक तर आपण गप्प गप्प जास्त खातो, प्रॉपर चावत नाही. आणि विशेष म्हणजे पुढची जी चॉईस आहे ती तिथं आपली चुकती, कारण समोर आपल्याला जे दिसेल ते आपण खातो. सॅलड खायची आपल्याला इच्छा होत नाही, जाऊ दे ते आज डाएट जाऊ दे आपलं, मला जे आहे ते वाढ पटकन आणि मला खाऊ दे असं होतं. आणि मग आपण ओव्हर इटिंग तिथे होतं आपलं. त्याचबरोबर दोन जेवणामध्ये 3 ते 4 तासांचा गॅप असला पाहिजे. आता समजा दुपारचं जेवण तुम्ही 1 वाजता केलंय आणि रात्रीचं तुम्ही डायरेक्ट 9 वाजता केलं, तर हा जो मोठा गॅप आहे तर त्या मोठ्या गॅपमुळे सुद्धा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे तो जो गॅप आहे तो कमी ठेवला पाहिजे. तुम्ही जर दुपारी 1 वाजता जेवलं तर तुम्ही 4-5 वाजता काहीतरी स्नॅक्स घेतलं पाहिजे, किंवा संध्याकाळचं जेवण तरी तुम्ही लवकर घ्यायचे. म्हणजे खूप मोठा गॅप नाही ठेवला पाहिजे दोन जेवणांच्या मध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवणाच्या वेळा पाळा, आणि त्याचबरोबर 3 टाइम प्रॉपर खा. बऱ्याच लोकांचं असं असतं की 2च टाइम खातात, तर छोटासा नाश्ता गरजेचा आहे आणि मध्ये मध्ये थोडीशी भूक लागली तर स्नॅक्स घेणं गरजेचं आहे. आणि आपली बॉडी सांगत असते आपल्याला थोडंसं भूक लागल्यानंतर अगोदर सिग्नल येत असतात. त्यावेळेस जर आपण काय खायचं ते ठरवलं तर नक्कीच आपलं ओव्हर इटिंग होणार नाही आणि आपलं आरोग्यही चांगलं. त्याचबरोबर जे रात्रीचं जेवण जे आहे ते आपलं लाईट असलं पाहिजे. आणि दुपारचं जे लंच आहे, दुपारचं जेवण आपलं, तर ते आपण आपलं हेवी मिल असलं पाहिजे. म्हणजे पोटभर तुम्ही खाऊ शकता दुपारचं जेवण, पण रात्रीचं जेवण जे आहे ते तुमचं लाईटच असलं पाहिजे. कारण दुपारी आपले जे डायजेशन असतं ते चांगलं होतं. म्हणजे ठरागी जो आहे तो चांगला प्रदीप्त झालेला असतो, आणि संध्याकाळच्या वेळी तो जसजसा सूर्य मावळतो तस तसा आपला जठराग्नी सुद्धा मंदावतो. त्यामुळे रात्रीचं जेवण हे आपलं हलकं असलं पाहिजे. लिसन टू युअर बॉडी, आपली बॉडी सांगत असते आपल्याला काय केव्हा खायला पाहिजे केव्हा थांबायला पाहिजे, तर ते आपल्या शरीराचं ऐकायला शिका. केव्हा आपल्याला भूक लागते, भूक लागण्याच्या खूप भूक लागू द्यायचीच नाहीये. थोडीशी भूक लागली की आपण जेवणाची तयारी करायची, प्लॅन करायचंय की आता आपल्याला काय खायचंय. भूक भूक लागलेली आपलं शरीर आपल्याला सांगत असतं,
आणि जर आपल्याला क्रेविंग होत असेल, मग आपल्याला जेवलं तरी पण आपल्याला काहीतरी खावं वाटतंय, तर ती क्रेविंग का होती हे सुद्धा समजून घ्यायचं, आपल्या शरीराला समजून घ्यायचंय की बा आता मी फुल जेवलोय तरी पण मला काहीतरी खायची इच्छा होती. मग आपल्या जेवणामध्ये काही कमी होती का? आपलं शरीर मागत असतं न्यूट्रियन्स, आणि आपण जर त्यांना फक्त कार्ब दिलं, झिरो एम्प्टी कॅलरीज दिल्या, तर शरीराला न्यूट्रिशन मिळणार नाही. शरीराला जे विटॅमिन्स मिनरल्सची गरज आहे, प्रोटीनची गरज आहे, तर ती मिळणार नाही, आणि मग आपल्याला सारखी सारखी भूक लागणार. जेव्हा आपण जास्त कॅलरी युक्त पदार्थ खातो आणि त्यामध्ये प्रोटीन झिरो असतं, म्हणजे प्रोटीनच नसेल आपल्या आहारामध्ये, तर ते जे कॅलरी युक्त कार्ब युक्त पदार्थ आहे ते पटकन पचून जाणार, आणि तास 2 तासामध्ये आपल्याला भूक लागणार, आणि मग आपण पुन्हा खाणार, आणि या पद्धतीने आपल्या कॅलरीज इंटेक वाढत जाणार, ओबेसिटी वाढत जाणार. त्यामुळे जरी क्रेविंग झाली तर ती का होतीये ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या शरीराला समजून घेणं गरजेचं आहे, किंवा मला सारखं सारखं खावं वाटतंय, काय कारण आहे ते समजून घ्यायचंय. भूक लागली तर भुकेच्या अगोदर थोडंसं जेवायचंय, खूप अति भूक लागू द्यायची नाही. आणि प्री प्लॅन असलं पाहिजे आपलं, की आपल्याला इतक्या वाजता भूक लागते, संध्याकाळची भूक आपल्याला 7 वाजता लागते, तर मग आपण त्याच्या अगोदर आपलं जेवण रेडी असलं पाहिजे, किंवा ती तयारी आपण केलेली असली पाहिजे. आणि विशेष म्हणजे रात्रीच्या झोपण्यापूर्वी 2 ते 3 तास अगोदर तुमचं जेवण झालेलं पाहिजे. कारण अगदीच तुम्ही 10 वाजता जेवला, 11 वाजता जेवला आणि लगेच बेडवर आडवे झाला, तर तुमचं डायजेशनही प्रॉपर होणार नाही आणि तुमची झोपही प्रॉपर होणार नाही. म्हणून डायजेशन प्रॉपर होण्यासाठी आणि झोपही आपली चांगली प्रॉपर लागण्यासाठी आपल्याला आपण जेवणाची वेळ जी आहे ती झोपण्यापूर्वी 2 ते 3 तास अगोदर आपण जेवण केलं पाहिजे. समजा तुम्ही 10 वाजता झोपत असाल तर तुमचं जेवण हे 8 वाजता किंवा 7 वाजता फिनिश झालं, आणि जर आता तुमचं तसं शेड्यूल असेल उशिरा जेवण्याचं, तर तुम्ही हळूहळू हळू ते कमी करू शकता. म्हणजे आज तुम्ही 10 वाजता जेवले, उद्या 9:30ला जेवा, परवाच 9ला जेवा, हळूहळू तो कमी करा. तुम्हाला जर सांगितलं की आज 10 वाजता जेवताय आणि उद्या लगेच 7 वाजता जेवा, तर तुम्हाला ते लगेच सूट होणार नाही. तर थोडा थोडा वेळ जो आहे तो तुम्ही कमी करा, जेणेकरून तुम्हाला ती हॅबिट लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता सुखासनामध्ये का बसायला पाहिजे, तर त्याची सुद्धा काही सायंटिफिक कारणं आहे. जेव्हा आपण सुखासनामध्ये मांडी घालून जेवायला बसतो आणि आपण टेबलवर जेवायला बसतो, याच्यामध्ये फरक आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जमिनीशी कनेक्टेड असतो जेव्हा सुखासनामध्ये बसतो, मांडी घालून जेवणासाठी. तर जमिनीशी आपलं कनेक्शन असतं, तर ते सायंटिफिक कारण आहे त्याच्या मागे. जे अर्थिंग जी म्हणतो, तर ते इलेक्ट्रोलाइट बॅलन्स सुद्धा आपलं होत असतं, आणि माइंड पण आपलं फोकस होत असतं जेवणावर. त्याचबरोबर ज्या आपल्या पोटाच्या ज्या मसल आहेत, तर त्या ट्रिगर होऊन आपलं स्टमक ऍसिड रिलीज करतात. हा एक सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. जेव्हा आपण जमिनीवर मांडी घालून बसतो, तर तेव्हा स्टमक ऍसिड जे आपल्या डायजेशन साठी आवश्यक आहे, तर ते रिलीज होत असतं. त्यामुळं ट्राय करा की मांडी घालून जेवण करण्याचा प्रयत्न करा खाली बसून. जरी तुम्हाला आता समजा ऑफिसमध्ये तुम्हाला बसावं लागतंय, तर मग तिथे कुठं मांडी घालून बसणार, तर तुम्ही ज्या चेअरवर बसताय तिथं जरी तुम्ही मांडी घालून बसला चेअरवर तरी हरकत नाही, पण सुखासनामध्ये बसणं गरजेचं आहे. आणि शक्य होईल तेव्हा जमिनीवरच बस. येस, तर हा असा आजचा एक टॉपिक होता, छोटासा. छोटासा जरी असला, फारसं याच्याकडे फारसं कुणाचं लक्ष नसतं, काय खातो त्याच्यावरच आपलं लक्ष असतं, प्रोटीन जाते का, हे जाते का, ते जाते का. परंतु ते कितीही गोष्टी घेतल्या तर ते डायजेस्ट होणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं, आणि त्यामुळे माइंडफुल इटिंग गरजेचं असतं. तर ह्या काही गोष्टी आहेत की आपण शांतपणे का जेवलं पाहिजे, त्यांना एक घास 32 वेळा चावून खाण्यामागचं जे कारण आहे ते काय आहे, ते आतापर्यंत आपण बघितलं. मग आता आपण आपली जी माइंडफुल इटिंगची जी सवय आपल्याला लावायची आहे, तर तिच्यासाठी आपण काय करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्क्रीन जो आहे आपला मोबाईलचा, लॅपटॉपचा, टीव्हीचा, तो बाजूला असला पाहिजे. जेवताना काही आपल्या जवळ नकोय, मोबाईल नकोय किंवा समोर टीव्ही चालू नकोय. आपण आपलं कामही बाजूला ठेवलं पाहिजे आणि डोक्यातला स्ट्रेस तो सुद्धा आपण बाजूला ठेवला पाहिजे. येस. आणि अन्न जे आहे ते बऱ्याच वेळा चावा, एवढं की ते जे सॉलिड खाल्लेलं आहे तर ते लिक्विड मध्ये रूपांतरित होईपर्यंत जर आपण चावलं तर त्याचा खूप फायदा होणार आहे. त्यामुळे सवय लावा. आता घाई गडबडीत तुम्ही जेवत असाल, प्रत्येक घास आज जर 4 वेळा चावताय तुम्ही, तर उद्या 7 वेळा चावा. दररोज 3-3 वेळा वाढवा, जाणीवपूर्वक वाढवा, आणि नक्कीच तुम्हाला ती एक सवय लागल की प्रत्येक घास बारीक चावून खाण्याची. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक 20 मिनिटाचा वेळ आपल्या जेवणासाठी आपल्याला काढायचा आहे. 24 तास आहे,
24 तासातले बरेच तास आपण पैसे कमावण्यासाठी घालवतोय, परंतु तेच पैसे आपण जे आपल्या आपल्या स्वतःसाठीच कमवतो ना, आपली भाकरी मिळवण्यासाठी कमवतो, पण ती भाकरी खाण्यासाठी 20 मिनिटाचा वेळ आपल्याला दुपारी आणि 20 मिनिटाचा संध्याकाळी काढायचा आहे, आणि मधल्या जे नाश्ता आहे त्याच्यासाठी सुद्धा प्रॉपर वेळ आपल्याला काढायचा आहे, आणि माइंडफुल इटिंग करायचंय त्यावेळेस, घाई गडबडीत नाही जेवायचे, आणि 80%च आपलं पोट भरल याची काळजी घ्यायची. 80% जेव्हा आपण आता जेव्हा आपलं वाटतंय आपल्याला की 80% आपलं भरलंय, थोडीशी भूक आपण ही ठेवली पाहिजे, चतकोर भाकरीची का होईना आपली भूक आपली ही असली पाहिजे. आणि त्यानंतर मध्ये बसणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर त्यामुळं ट्राय करा आजपासून. आणि जेवायला बसल्यापूर्वी 2-3 वेळा डीप ब्रिदिंग करायची, की ज्यामुळं आपलं माइंड शांत होणार आहे, आणि आपली जी पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आहे ती ऍक्टिव्ह होणार आहे, आणि आपलं डायजेशन प्रॉपर होणार आहे. तर येस, थँक्यू.